डॉक्टरांना 25-30 हजार घालून बरं न झालेला आजार आणि एवढा जास्त खराब झालेला आजार आपल्या औषधाने नीट होतोय. त्याला मी तुम्हाला त्याचं प्रूफ दाखवते आणि पेशंटकडून आलेला रिप्लाय दाखवते. इकडे बघू शकता त्यांचा ना मेसेज आला होता. मी नंबर नाही दाखवे त्यांचा. हे बघा, हाय वैष्णवी, मला औषधविषयी विचारायचं होतं. माझ्या मिस्टरांच्या पायाला खूप खाज येते, खूप दवाखाने केले पण बरे होत नाही. मी संभाजीनगरवरून बोलते, गोळ्या पण आहे का? खूप खाज आहे त्याला. हे बघा, त्यांनी हे फोटो पाठवलं होतं. ठीक आहे, बघा हे किती बेकार झालेले आहे. मी त्यांना विचारलं होतं दवाखान्यामध्ये दाखवल्यानंतर काय सांगितलेलं याला? डॉक्टरने काय सांगितले, कोणी सांगितले सोरायसिस आहे वेगवेगळं सांगितलं, गजकरण पण सांगितलं. एका डॉक्टरांनी काही साईड इफेक्ट नसेल तर लावून बघते तुझ्याकडचं औषध. हो, काही साईड इफेक्ट नाही, आपलं एकदम आयुर्वेदिक आहे. सोरायसिस असेल ना तेही राहील, फक्त ना वेळ लागेल 3-4 महिने. आणि जर गजकरण असेल ना तुमचं, हे ते 15 ते 20 दिवसामध्ये, मॅक्झिमम 1 महिन्यामध्ये जेवढं आपलं औषध आहे का त्याच्यात कव्हर होईल. आणि खूप जास्त झालेलं आहे आणि सोरायसिस सारखं. हे बघा, ठीक आहे, किती दिवस लागेल येईल औषध? ठीक आहे, तर ह्या नंबरवर 600 रुपये पाठवा का, लवकर आले तर खूप बरं होईल. इकडं बघा, हे मी त्यांना माझा स्कॅनर वगैरे पाठवलं, त्यांनी पेमेंट पण केलं. आणि हे बघा, इथं त्यांचा ॲड्रेस आहे. मी एवढा हाईट करते, ॲड्रेस नको दिसायला, कोणाचा नंबर वगैरे. तर इकडं बघू शकता, इकडं पेमेंट केलेलं मी इकडं. आता बघा, हे त्यांना ना ट्यूजडेला पार्सल मिळालेलं आहे. ते काय पार्सल मिळाले, वैष्णवी थँक्यू सो मच. मी त्यांना मेसेज केलं तर यूज करून रिझल्ट कसा वाटतोय तेही नक्की सांगा. इकडं बघा, हो नक्कीच सांगते. त्याच्यानंतर आज त्यांचा मेसेज आलेला आहे, वैष्णवी खूप छान औषध आहे, यांच्या पायाला खूपच आराम मिळाला, अजिबात खाज येत नाही. 4-5 वर्ष झालं खूप परेशान होतो आम्ही. 25 ते 30 हजार रुपये आम्ही दवाखान्यात घातले तरी काहीच फरक पडला नाही. पण तुझ्या औषधाने 4 ते 5 दिवसात फरक पडला. तू हे खूप चांगले काम करीत आहे, तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहे. तुमचे दोघांचे खूप खूप धन्यवाद. अजून एक पार्सल लागेल मला. इकडे बघू शकता, म्हणजे लोकांचं फक्त दुखणं राहते आणि त्यांचे आम्हाला आशीर्वाद आणि एवढं सगळं प्रेमसुद्धा मिळते. आता वाटते आपण हे जे लोकांसाठी नाही का काहीतरी चांगलं करण्याचा जो निर्णय घेतला आहे ना, आणि आम्हाला एवढे आशीर्वाद भेटायला लागले, ते खरंच खूप छान वाटायला लागले.